नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनेराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे रेड सॉस पास्ताची। एकदम म्हणजे हेल्दी प्रकारे आपण हा रेड सॉस बनवला आहे। अजिबात कुठेही शेजवान चटणी, टोमॅटो केचप किंवा मैदा हे प्रकार आपण नाही यूज केलेत। ऑफकोर्स थोडंसं चीज यूज केलं आहे आपण, पण एकदम मिनिमल प्रकारामध्ये, एकदम मिनिमल क्वांटिटीमध्ये। आणि व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती लाईव्ह आहे। आम्ही त्याची लिंक आय बटन किंवा डिस्क्रिप्शनवरती नक्की टाकू, नक्की विजिट करा, तो व्लॉग बघा कसा वाटला। रेड सॉस पास्ता मी ह्याच्या आधी पण बनवला आहे, चॅनलवरती नाही घरी बनवला आहे। टेस्ट खूप चांगलं करतं, ट्राय करून बघा। आपण भाज्या वापरूनच हा रेड सॉस बनवला आहे, नक्की ट्राय करा। कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ नाथ। इथे आपल्या रेड सॉस पास्तासाठी मी भाज्या कापून घेतलेत। टोमॅटोज आहेत, येलो आणि रेड बेल पेपर आहे, थोडेसे काजू आहेत, मशरूम आहे। हे आपण जे पास्तामध्ये टाकणार आहे हे सॉससाठी मी कापलेत, हे पास्तामध्ये टाकणार ते। आणि हे बेबी कॉर्न आहेत आणि आपल्याकडे इथे उकडलेले कॉर्न पण आहेत। आणि इथे आपल्याकडे ब्रोकोलीसुद्धा आहे। इथे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो। सो आता आधी आपण सॉस बनवून घेऊया। इथे मी ब्लेंडरमध्ये टोमॅटो ॲड करते। मला नेहमी थोडं जास्त सॉस असेल पास्तामध्ये तर चांगलं वाटतं सुका पास्तापेक्षा। सो मी इथे टोमॅटोज घेतलेत। रेड आणि येलो बेल पेपर मी ॲड करते ह्याच्यामध्ये, आणि त्यासोबत काजू पण ॲड करते। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम पेस्ट कन्सिस्टन्सीमध्ये ग्राइंड करून घेऊया। ह्याच्यामध्ये आधी तुम्ही पाणी नका ॲड करू, जर तुम्हाला वाटते की पाण्याची गरज आहे तरच पाणी ॲड करा। अदरवाईज टोमॅटो आणि बेल पेपरच्या पाण्यामध्ये सॉस बनायला पाहिजे, आय मीन प्रॉपर ग्राइंड व्हायला पाहिजे। ही आपल्या सॉसची कन्सिस्टन्सी आहे, अजिबात मी ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं आहे। ही सॉसची कन्सिस्टन्सी आपल्या। आता आपण जे फोडणी म्हणतो म्हणजे पास्ता बनवणार आहे त्याच्यासाठी बघूया काय काय लागतं आहे। इथे आपण आता आपला पास्ता बॉईल करत ठेवला आहे। मी फक्त गरम म्हणजे पाणी उकळत ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं तेल, आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी पास्ता ॲड केला आहे। आता इथे आपण जोपर्यंत पास्ता बनतो आहे आपला तोपर्यंत आपण आपल्या भाज्या ज्या कापून घेतल्या होत्या मगाशी त्या आपण शिजवून घेऊया। थोडंसं बटर ॲड केलं, बटर थोडं वितळलं की आपण त्याच्यामध्ये गार्लिक ॲड केलं आहे, लसूण, लसूण चांगलं भाजून घेऊया। आपली लसूण भाजली आहे तर आपण आपल्याला कट केलेले व्हेजिटेबल्स होते भाज्या वगैरे ॲड करूया। ब्रोकोली पण मी आताच टाकतो ह्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मी फक्त अजून मशरूम नाही टाकलेत, मशरूम पटकन शिजतात, त्याला पाणी पण सुटतं आणि आधी जर कापून ठेवलं तर काळे पडायला लागतात, म्हणून या भाज्या आपण फ्राय करून घेऊया आधी। आणि हे थोडे सॉटे होईपर्यंत आपण आपले मशरूम्स कट करून याच्यामध्ये ॲड करूया। मशरूम्स टाकूया आपले। इथे आपण जो मगाशी मसाला बनवलेला, सॉस बनवलेला म्हणजे तो आता आपण या भाज्यांमध्ये टाकूया। भाज्यांना फक्त एक मी वाफ काढली आहे, तुम्ही बघू शकता थोड्या आळल्या आहेत। आणि आता याच्यामध्ये आपला सॉस ॲड करूया। हा एक उकळी येऊ दे छान अशी। इथे मी आपला जो सॉस चांगला शिजला होता त्याच्यामध्ये मी ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स ॲड केलेत। आता इथे कॉर्न आहे, कॉर्न पण आपण ॲड करूया आपल्या सॉसमध्ये। तुम्ही हवं तर या स्टेजला आपल्या सॉसमध्ये थोडासा मैदा टाकून, थोडंसं दूध टाकून एक स्मूथ असं सॉस बनवू शकता। सॉस आपला चांगला बनला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आपला उकडलेला जो पास्ता आहे तो ॲड करूया।
इथे आपला पास्ता तयार आहे. थोडंसं मीठ टाकते मी चवीपुरतं. इथे आपला पास्ता रेडी आहे. मीठ टाकून आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. तुम्ही हवं तर जर तुम्हाला जास्त पास्ता ड्राय वाटत असेल तर आपण जे पास्ता शिजवलेलं पाणी आहे ते पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि वरती छान असं चीज टाकून सर्व करू शकता.